ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंगबली महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। तेथे आणि हस्तापूर नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या पवित्र घरामध्ये पवित्र असणारी जीवनाचा उद्धार करणारी अशी असणारी रामकथा नवीन लक्ष्मण शक्ती अध्याय। आणि या अध्यायाच्या सुरुवात करताना सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक, त्यानंतर ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान होते असणारे वाचक सूचक बाहेर आणि सर्व ज्ञानवंत वैभवंत तत्वबोधक मंडळी, सर्व वाचक सूचक सर्वांच्या ठिकाणी चरणावरती नतमस्तक। श्रोते मुनी महेशाच्या मोठी ज्ञान आहे सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। कथा अगदी गोड आहे। लक्ष्मणजींना शक्ती काय केली लागलेली आहे। हनुमंतरायाला द्रोणागिरीच्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहे आणि करताना रावण त्या ठिकाणी काळनेमी नावाच्या त्याचा जो सैनिक आहे किंवा राक्षस आहे त्या राक्षसाला त्या ठिकाणी विनंती करायला लागला, अहो ज्या राजाकडं 33 कोटी देव त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये आहे, ज्याचा पुत्र देवेंद्रांना किंवा त्या ठिकाणी इंद्रांना त्या ठिकाणी जिंकलेला आहे, एवढा बलाढ्य असणारा राजा आणि एवढ्या राजाला एका सेवकाच्या त्या ठिकाणी चरणावरती नतमस्तक व्हावं लागलं। कशामुळं? तर माता म्हणण्याची भूक आहे तिची ह्या निवळ एका असणाऱ्या एका गोष्टीमुळं त्या ठिकाणी रावणाचं त्या ठिकाणी असणारा हा ऱ्हास होत आहे। आणि त्या ठिकाणी काय नेमिला नाना प्रकारे त्या ठिकाणी विनंती केली, सूचना दिली आणि शेवटी जर केलं नाही तर त्या ठिकाणी तुझा अनंत आहे अशा पद्धतीची धमकी एक वजा त्या ठिकाणी दिली। आणि दिल्याच्या नंतर काळनेमी मात्र त्या ठिकाणी विचार करायला लागला, गेलं तर त्या ठिकाणी हनुमंताच्या हस्ते असणारा मरणे आणि नाही गेलं तर राक्षस असणारा रावण याच्या हस्ते मरणे। आणि मग त्या ठिकाणी काळनेमीनं सद्विवेक असा पद्धतीचा विचार केलेला आहे, अहो जर मरणच असेल तर सज्जनाच असते नव्हे रे, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचं भूषण असा असणारा, सकळ भक्तांचा शिरोमणी असणारा, भक्तांचं भूषण असणारा त्यांच्या हस्ते जर मरण आलं तर माझा सुद्धा देव त्या ठिकाणी पुनीत होईल, मी सुद्धा मोक्षाला प्राप्त होईल अशा पद्धतीचा विचार काळनेमी केलेला आहे। आणि मनोवेगे त्या ठिकाणी आला आणि सुंदर अशा पद्धतीचा आश्रम निर्माण केलेला आहे। आणि मग काळनेमी काय करतो, ताप सवे
करून त्या ठिकाणी खेचरी मुद्रा म्हणावं त्याने मुद्रा लावलेली आहे. कसं तर आयसे कैसे झाले गुरु कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावणीया राग डोळे झाकुली करती पाप. याने काय तर झालेला साधू आहे, ढोंगी साधू आहे, परंतु जसा काय मी किती मोठा तपस्वी आहे अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी आचरण करतोय आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुद्री त्या ठिकाणी लावलेली आहे आणि मुद्रा लावून काय तर निद्रिस्तात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी किती मोठा योगी आहे असं वाटावं तशा पद्धतीनं तो काळाने बसलेला आहे. अशा असणारे त्या ठिकाणी वस्त्र परिधान केलेलं आहे. हातामध्ये जपमाळा आहे, त्या ठिकाणी केस सर्व शरीराला भरलेले आहे. अशा पद्धतीचा काळ मी त्या ठिकाणी कोणाची तर हनुमंतरायाची वाट बघत बसलेला आहे. किती मोठा तपस्या आहे असं बघण्याला वाटावं अशा पद्धतीचं ढोंगी साधूचं रूप त्या ठिकाणी तो काळाने परिधान केले आहे. केसामध्ये भूगोल त्या ठिकाणी आहे, खेचरी मुद्रा लावलेली आहे, हातामध्ये जपमाळा आहे आणि किती मोठा वैराग्य आहे काय अशा पद्धतीची अवस्था अशा पद्धतीनं तो काळ त्या ठिकाणी दिसायला लागला. कारण एखादा मासा यावा आणि त्या ठिकाणी काय हे काही नाही असं वाटावं आणि त्याला चोचीनं आपण त्या ठिकाणी गिळत करावं असं तसं बघ त्या ठिकाणी बसतोय. तसं कसं तर अनेकाची कामं नाही येते असं त्या ठिकाणी आता मी असं त्या ठिकाणी मोठा साधू आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो बसलेला आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाव तसं म्हणत त्या ठिकाणी एकट्याचं काम आहे अशा पद्धतीचा काळ त्या ठिकाणी बसलेला आहे. भगवंताचं नामस्मरण करण्याचं ढोंग त्या ठिकाणी करतोय आणि मग काय झालं जलवासी पुण्य श्लोक ऐसा देख दिसत से आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वांमध्ये सांगितल्याप्रमाणे तसा भटक त्या ठिकाणी बघत असावा आणि किती पुण्यवान आहे असं त्या जलचरांना वाटावं आणि त्यांच्या जवळ आल्याच्यानंतर त्यांना गिळत त्या ठिकाणी करावं. त्याने तो काळी दिव्य अशा पद्धतीचा आश्रम निर्माण करून थांबलेला आहे. आणि
ठिकाणी गोवावं, त्याला थांबवावं, अशा पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी थांबलेला आहे. दक्षिण दिशेच्या मागे जैसे मोसोटी आगे ती नक्षत्राच्या पुण्य स्वर्गी दिसे वेगी धावत. आणि मग अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये तो काळजी बसलेला आहे महाराज. आणि बसल्याच्या नंतर दक्षिण दिशेकडून जशा पद्धतीनं नक्षत्र यावं, मेघराजा यावं, अशा पद्धतीनं किंवा एखादा आगीचा गोळा यावा, तशा पद्धतीनं काहीतरी यायला लागले, दिसायला लागलं. आता काय यायला लागलं सर्वांना माहिती आहे तुम्हाला, हनुमंतराय यायला लागले. आणि हे मात्र आता त्या ठिकाणी काळजी काय करतो ते आपण पुढे बघूया. एखादा साप आहे किंवा शेष नावाचा साप आहे आणि त्या शेष नावाच्या सापाच्या मस्तकावरचा मणी जावा आणि गेल्याच्या नंतर जर तेजोमान असणारा मणी दिसावा. त्याने दक्षिण दिशेकडून काहीतरी यायला लागलेलं दिसायला लागलं. आणि मग काय झालं, राक्षस चित्ता धीर सर्वतान धरावे. आणि म्हणून अशा पद्धतीने हनुमंतराय यायला लागले. आणि जिथं काळजी आहे त्या काळजीच्या जवळ त्या ठिकाणी यायला लागले. नंतर राक्षसाचं त्या ठिकाणी भोवनी जशी यावी तशी त्या काळजीला व्हायला लागली. आणि मग काय झालं, डोळा पडली झापडी हातावरी वेगळी पडली मनाची वरपुडी नावे करवडी त्यासी आली. आणि म्हणून डोळ्याला भोवणी यायला लागली. अहो जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली किंवा अभूत सुकृतांची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडे. अहो क्षणभर जर त्या ठिकाणी भगवंताचं नाव घेतो म्हणून तर घेणं शक्य नाहीये. पूर्व पुण्य ज्यांचे असेल पुण्य आहे तोच मुखी काय हरीचे नाव. अशा पद्धतीनं कोणालाही हे भगवंताचं नाव घेता येतं का नाही. आणि हा झालेला चालू आहे, कपटी आहे. आणि म्हणून हनुमंतरायाचं तेज त्या ठिकाणी सहन झालेलं नाहीये. भुवंडी आलेली आहे आणि भुवंडी तो पडलेला आहे. आणि पडल्याच्या नंतर काय झालं महाराज, आणि मग त्या ठिकाणी भुवंडी आली. त्याच्यानंतर कसा बसा सावध झालेला आहे. आणि सावध होऊन विचार करायला लागला, मग काय झालं, मला माझ्या मालकाने काय तर सेवके करावे सांगितलेले काम. मला माझ्या मालकाने या ठिकाणी काम सांगितलेलं आहे आणि मला या कामाचा विसर पडावा अशा पद्धतीनं मला का होतंय अशी चिंता काळजी व्हायला लागली. आणि मग काळजी पुढे काय करतो, जन्माचं माझं पुण्य असेल. एवढं मोठं संतांचं, एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी संतांचं दर्शन मला होणार आहे आणि हे दर्शन मी विसरतोय. काय मला असं का होत आहे, अशा पद्धतीनं मी माझं कार्य त्या ठिकाणी विसरतोय. अशा पद्धतीनं काळजी मी विचार करतो आणि काळजी
काळनेमी विचार केल्याच्या नंतर काळनेमी पुढे काय करतो? स्वामी कार्य साधावे तेथे मुक्त भावे कपी हस्ते एवी सर्व निज कार्याते मूर्छित चित्ते पडिले असे. आणि म्हणून काळनेमीला विचार यायला लागला, हे करू का ते करू संगमी काय करू. अहो त्या ठिकाणी माझ्या मालकाने काम सांगितलेलं आहे, काहीतरी हनुमंताला रोपायचं आहे. आणि मला वाटायला लागलं यांच्या हस्ते माझा उलटा बनवलाय. आणि मग मी काय करू? माझ्या मालकाने सांगितलेलं काम करू का माझं हित त्या ठिकाणी काय तर स्वहित जाणू? अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी काय मी पडायला लागला. आणि मग मी काय करतो? आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी काळनेमी विचार करतोय. इकडे सोपी म्हणजे हनुमंतराय आलेले. हनुमंतरायांनी दुरून बघितलेलं आहे. काळनेमी त्या ठिकाणी विचार करतो, आता काय बघू, काय तर जे होईल ते पाहूया. किंवा अशा पद्धतीने विचार काळनेमी करतो. हनुमंतराया बघायला लागले. दुरून बघून हनुमंतराया काय करतात? अतिशय आनंद हनुमंतरायाच्या मनामध्ये यायला लागला. अहो साधू त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी झालेल्या साधूला बघितल्याच्या नंतर हनुमंतरायाला आनंद वाटायला लागला. का आनंद वाटायला लागला? पुढे बघूया. श्रीरामाचे किंकर आहे. अखंड नामस्मरण त्याच्या मुखामध्ये आहे. अशा हनुमंतरायांना वाटायला लागलं, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम आहे किंवा सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाश शत सहस्ररश्मी या नाही जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत. या नाहीनं हनुमंतरायांना तो साधू त्या ठिकाणी वाटायला लागला. आणि अशा पद्धतीनं साधू वाटल्यामुळं हनुमंतरायांच्या मनामध्ये हर्ष व्हायला लागला. श्लोक संपत्ती परिसावे. तशा पद्धतीने आपला दृष्टी आहे, जशी दृष्टी आहे तसा देश त्या ठिकाणी दिसतो. आणि कसं तर त्या ठिकाणी दुर्योधनाने राजा त्या ठिकाणी कृष्णाला प्रश्न केलेला आहे, अहो देवा तुम्ही आमचा त्या ठिकाणी आमची बाजू घेत नाहीये, तुम्ही कधीही त्या पांडवांकडे त्या ठिकाणी आपलं पूर्ण आत्मा आशीर्वाद देताय. अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर कृष्णाने सांगितलं, ठीक आहे म्हणजे आपण एक काम करूया, तुम्ही जा, एवढी पंगत बसलेली आहे, एवढे मोठे सभा बसलेली आहे, या सभामध्ये जा आणि एखादा सज्जन त्या ठिकाणी शोधून आणा. अशा पद्धतीने सांगितलं. दुर्योधन गेलेला आहे, जाऊन परत येतोय. दुर्योधन सांगतोय, काय जेव्हा काय बोलतोय आपण कळतंय का? अहो इथे एकही सज्जन नाही, सर्वच जण दुर्जन आहे. असं कोणाला वाटलं तर दुर्योधनाला. आणि मग कृष्ण परमात्म्याने धर्मराजाला पाठवलेले आहे. धर्मजी काय करा, जा, एवढे संगत त्या ठिकाणी मोठी पंगत आहे, एवढे मोठा समाज आहे, आणि मग तिथं जा आणि एखादा दुर्जन याच्यातला शोधून आणा. अशा पद्धतीने धर्मराजाला सांगितलं.
आणि सांगितल्याच्या नंतर धर्मराजा परत येत आहे आणि परत येऊन सांगताय देवा अहो काय देवा ह्या एवढ्या मोठ्या पंक्तीमध्ये एवढ्या मोठ्या समाजामध्ये जे काही दुर्जन आहे सर्वजण सज्जन आहे अशा पद्धतीनं धर्मराजाला बघून त्या ठिकाणी धर्मराजाने सांगितलं आणि म्हणून कृष्णाने सांगितलं अरे बघ तुला एकही सज्जन दिसत नाही आणि धर्माला एकही दुर्जन दिसत नाहीये कशा पद्धतीनं जसं आपलं दृष्टी असते त्या न्यायाच्या ठिकाणी जिथे म्हणतात सर्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपला जगती घने ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह कोणे आणि म्हणून सज्जनाचं मुख्य लक्षण आहे काय तर ब्रह्मस्वरूप असणारा स्वतः आहे हे सर्व जग त्या ठिकाणी ब्रह्म दिसत आहे पुढं त्या ठिकाणी कोणी असेल त्यांना असणारा ब्रह्म दिसतो त्यांना असणारा भगवंत दिसतो आणि अशा पद्धतीनं सज्जनाचं मुख्य लक्षण आहे असं कमी करते तुम्हा आम्हाला सांगायला लागले असा
बघा त्या ठिकाणी धनलुप्त असणारा व्यक्ती किंवा जो धनाच्या पाठीमागे लागलेला आहे अशा पद्धतीचा व्यक्ती त्या ठिकाणी करतो असं त्या ठिकाणी कोणतं कवी व्यक्ती बोलायला लागले माने भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भोग करता जाणूनी धरणी तपसता अभाग्यता केवळी आणि म्हणून त्या ठिकाणी धनवंताला सांगायला लागले कसं तर त्या ठिकाणी ते कवी आहे कवी एक नारायण आपण म्हणतो पण धनवंत म्हणजे काय लावलं महाराज अहो धनवंत म्हणजे धन ज्याच्याकडे आहे तो त्या ठिकाणी सर्वस्व आहे किंवा तो जे सांगतो तो त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे असं त्या ठिकाणी धनामध्ये निवडून झालेल्या व्यक्तीला वाटतं निर्देशनाचा जो झाला त्याचा इसाचा विचार आता कामातुरा होणार संक्षेपकार सांगेन आणि म्हणून धनवंत हा म्हणजे सर्वस्वत्व आहे त्याच्याशिवाय कोणी नाही असं एखाद्या धनमुक्त व्यक्तीला वाटतंय असं सांगतायत आणि पुढे बोलायला लागले महाराज आता हे झालं धनवंताचं पुढे गेल्याच्या नंतर कामातून व्यक्तीचं काय आहे काय सांगतात ते आपण पुढे बघूया काम ज्याचे चित्ते माय बहीण नव्हे रूप रूप झाली प्रती जगदे किता रूप आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामुक व्यक्तीचं वर्णन सांगायला लागले अहो माय बहिणीला न ओळखती असं असताना त्याच्या दृष्टीमध्ये फक्त आणि फक्त स्त्री दिसते असा कामांत व्यक्ती त्या ठिकाणी आहे किंवा कामांत व्यक्तीला असं दिसतंय असं कधी कधी बोलतात बाबा बाबासीला सांगता गोष्टी माय बहिणीचे विकल्प मोठी इतरांची कासे गोष्टी सकल सृष्टी माझा काय सांगावं? त्या ठिकाणी कामुक व्यक्तीचं वर्णन करायला लागले एखादी स्त्री एखादी महिला एखादी पुत्री त्या ठिकाणी वडिलाला जरी बोलत असेल नव्हे नव्हे एखादी बहीण भावाला जरी बोलत असेल तरी त्या कामुक व्यक्तीच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो महाराज अहो काय कामुक व्यक्ती असा होता आणि कामुक व्यक्तीचं वर्णन आज ठिकाणी कवी कधी अशा पद्धतीने करायला लागले अनुमान सारुरत्न घात सारुरत्ने अद्वैत बोध नेने राक्षस कपट भेद साधुत्वे शुद्ध आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराया अशा पद्धतीने नव्हते हनुमंतराया साधू राहत नव्हते कसं तर सगळं भक्तांचं भूषण असणारे त्या ठिकाणी स्वामी काजी तू सादर असा असणार हनुमंतराया अशा असणारे माझ्या हनुमंतराया रामदूत ज्यांना ओळखलं जातं अहो कसं तर त्या ठिकाणी हनुमंत काय नाम घेता वायू सुद्धा अशा पद्धतीनं भूत पिसाचं तिकट नाही आले महावीर जप नाम सुनावे अशा असणारे हनुमंतराया आणि म्हणून हनुमंतरायाला ते कपट कळालेलं नाहीये हनुमंतरायाला हे साधू आहे अशा पद्धतीने वाटायला लागलं आणि मग हनुमंतराया काय करतात दिव्यश्रमा मनोरमा एकोनिया महोत्तमा नमन करिता प्लवंगमा आतिश प्रेम हरिरंगी आणि म्हणून हनुमंतरायाला वाटायला लागलं कसं तर आता या ठिकाणी दिव्य मनोरम असलं आहे आणि दिव्य अशा पद्धतीचे साधू दिसायला लागले अशा पद्धतीने हनुमंतरायांना वाटायला लागलं कारण कपट नव्हतं आणि इकडे काय नेहमी मात्र कपटाची मूर्ती होता असं असताना हनुमंतराया काय नेहमीकडे येऊन त्या ठिकाणी हनुमंतराया काय बोलतात किंवा काय नेहमी काय बोलतो कार्याती कुशल आलागे फुली मुळांकुल घातले लोटांगर प्रबल चरण कमला वंदना आणि म्हणून काय नेहमी तर वाटच पाहत बसलेला होता कधी हनुमंतराया येतील कधी त्यांना त्या ठिकाणी बोलू आणि कधी त्यांना माझ्या स्वामीचं माझ्या असणाऱ्या रावणाचं माझ्या राजाचं काम कधी करू अशा पद्धतीचा नेम करून बसलेला काय नेहमी हनुमंतराया येताना बघितलं आणि धावत त्या ठिकाणी गेलेला आहे धावत जाऊन त्या ठिकाणी चरणावरती नतमस्तक हनुमंतरायांच्या काय नेहमी व्हायला लागला काय नेहमी झाल्यानंतर काय नेहमीचं काय होतं वयसो घातलावर आसना आईने चरणशान जीवना अभपाद्य संपादना
दिवाळी दसरा ह्या नाहीनं काळ्या वाटायला लागलं काय तर उजळलेल्या भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला माझं भाग्य आहे म्हणून मला संतांचं दर्शन व्हायला लागलं म्हणून मला त्या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन व्हायला लागलं आणि म्हणून साधू संत आले साधू संत आल्याच्या नंतर त्यांचं यथोचित स्वागत करणं त्यांचा सत्कार करणं त्यांचे पाय शाळेत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे अशा पद्धतीने काळाला वाटायला लागलं आणि हनुमंतरायाचे जर उपचार आहे षोडोपचार आहे तो काय मी त्या ठिकाणी करायला लागला चरण चुरा वया आनली फळे मुळे समत कपिसी आदित्य मानी आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाला आपल्यावरती विराजमान केलेला आहे बसवलेला आहे आणि चरण तुझे गुरुराया हीच माझी देवपूजा ह्या नाही चरण तुमचं चरणाचं दर्शन मला होतं देवा अशा पद्धतीने वाटायला लागलं आणि चरण शाळेत त्या ठिकाणी करायला लागला दिव्य अशा पद्धतीचे जे फळं आहे फळं त्या ठिकाणी भक्षण करण्यासाठी सेवन करण्यासाठी द्यायला लागला आणि मग हनुमंतराया काय बोलतात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वरकांत होईना त्या ठिकाणी हनुमंतरायाची जी तुझी आहे किंवा जे उपचार आहे ते उपचार करण्याने करायला लागला कोणत्या कार्यासाठी निघाला अशा पद्धतीचा प्रश्न काय नाही करतो मग हनुमंतराया काय आणि म्हणून मी मोठा तपश्चर्या करणार आहे मी मोठा तपी आहे मी मोठा योगी आहे मी या ठिकाणी तपश्चर्या करतोय आणि करताना मात्र भरपूर अशा गोष्टींचं मला त्या ठिकाणी दर्शन झालं त्यांनी मला कथा सांगितली आहे त्यांनी मला त्या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते मी तुला सांगणार आहे तू ऐक बरं लक्ष्मण बंधू दोघे काय नवीन नावाचा राक्षस त्या ठिकाणी कथा सांगायला लागले आणि मग काय झालं त्यांचा पुरुषार्थ अत्याभूत बरे सदा तो कपिनाथ आवडी उद्धरी बहुत अनुच्चारित परिसावया आणि म्हणून
त्याच्या मुखामधून कथा ऐकायला लागले. आणि आजकालचे महाराज आमचे रावसाहेब महाराज म्हणतात तुमच्या मुखातून ऐकणं बरं नाही, चांगला महाराज राव. आता कसा महाराज मी तेच नाही. अशा पद्धतीनं काय नवीन नावाचा राक्षस, कपटाची मूर्ती असणारा राक्षस आणि त्याच्या मुखामधून कथा ऐकायला लागले. अशा असणारे हनुमंतरायला आणि मग तुम्ही आम्ही राक्षस नाही अशा असणाऱ्या आणि मग कोणाच्या कथा मुखातून ऐकावं असं म्हणताय. आणि मग काय झालं? कोदंड उचललेला आहे. त्या ठिकाणी रावण आलेला होता. आणि रावण कसं तर महाकर्माची गत किती न्यारी, या दैवाची लीला रे, नको ठेवू रे अभिमान अंतरी, जीवन आहे रूपाची सावली, रावणाने गर्व केला शक्तीला सोडली गेला धुळीला, अभिमानाची नशा नाही चांगली, थोरा थोरांची मान खाली वाकली, नको ठेवू रे अभिमान अंतरी, जीवन आहे रूपाची सावली. आणि म्हणून त्या स्वयंवरामध्ये कोण आलेला होता? रावण आलेला होता. आणि अभिमानाने असलेला रावण त्याला धुळीला मिळावं लागलं किंवा धुळीला त्या ठिकाणी अंगावरती तो धनुर्ध असणारा धनुष्य घेऊन अंगावरती पडला. अशा असणारी कथा काय नेहमी त्या ठिकाणी हनुमंतरायांना सांगायला लागली. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय झालं तर वाली नावाचा सुग्रीवाची जी असणारी पत्नी, त्या सुग्रीवाच्या पत्नीला त्या ठिकाणी गेलेलं होतं. त्या सुग्रीवाला त्या राजाच्या बाहेर काढलेलं होतं. त्या वालीचा त्या ठिकाणी अंत त्या रामाने केलेला आहे. अशा पद्धतीची कथा हा नेहमी सांगायला लागला. राजा सुग्रीवादी तले सैन्य पैसे केले, देवाला तरुण देखिले म्हणून पुसीले उत्तर. आणि म्हणून त्या राजा सुग्रीवाच्या सैन्यासह राम त्या ठिकाणी पुढे गेलेले आहे. स्वागता सोगा तुझ सनात करावे मज, जरी लेकीची अधिकार वज, जीवेची पूजा तू सांगू. आणि म्हणून जीवीचं पूज असताना सांगतोय असं त्या ठिकाणी काय नाही बोलायला. आम्हाला तर उलट बाहेर जात आहे ना, मोदी जेवढं म्हणाले तेवढं बोलायला. त्याच्यामुळं कृपया तर थांबा म्हणायचं आता सांगता पण डिस्टर्ब करू नका. आम्हाला डिस्टर्ब केली जात असते. प्लीज उतरा म्हणतो उतरा घ्या बोल नाही चला काय श्रीराम कथा तापस मुखे ऐकता, उल्हास झाला कपिनाथा, देखोनी सादरता वानरी. आणि म्हणून त्या ठिकाणी कपिनाथ असताना हनुमंतराया तापसाच्या राक्षसाच्या मुखामधून कथा ऐकायला लागला. आणि ऐकायला लागलेवाले हनुमंतराया आणि ऐकताना मात्र अतिशय आनंद व्हायला लागला. अहो राक्षसाच्या मुखामधून ऐकायला आनंद होतोय. तुम्ही आणि काय सांगतो अशा असणाऱ्या हनुमंतराया त्या ठिकाणी हनुमंतराया आनंद व्हायला लागला. श्रीरामसता जनस्थानी गावल कपटे रूपे ओढी, शून्य श्रम देखोनी,
आणि म्हणून त्या ठिकाणी सुग्रीव आपल्या सर्व सैन्यासह प्रभू रामाच्या कामामध्ये त्या ठिकाणी लागला आणि त्या ठिकाणी कोणाच्या प्रभू रामाच्या कार्यामध्ये सर्वजण त्या ठिकाणी तत्पर झाले. छोटे पडल्या सिद्धी अति साख्य समुद्र शिवा बांधिल्या देते न लागता मिनिषेका लंका सन्मुखा येते झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी माता सीतेच्या शोधासाठी हनुमंतराया गेले. हनुमंतरायाने माता सीतेच्या शोध आणला आणि सांगितल्याच्या नंतर त्या समुद्रावरती काहीतरी एक त्या ठिकाणी पाषाण तिकडे दगडांनी त्या ठिकाणी पिळून आणला, सेतू आणला आणि क्षण न लागता त्या सीतेच्या लंकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. युद्ध झाले घोर अंतर रावणा प्रधानाधिक मारिले सैन्य झुंजार मारिले सर्वांग एक एक आणि म्हणून घोरांदार युद्ध त्या ठिकाणी झालं आणि घोरांदार युद्ध झाल्याच्या नंतर असंख्य त्या ठिकाणी रावणाचं सैन्य मारलं गेलं. कसं तर देव होय पाठवणा नसती विघ्न येते घरा, अशा पद्धतीनं देव पाठवणा झाला आणि रावणाचं त्या ठिकाणी जो आपण ढासाचा काळ म्हणू तसं रावणाला झालं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रावणाचं असंख्य सैन्य मारलं गेलं. धनी कवर पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि म्हणून पुण्य पवित्र असणाऱ्या नदीमध्ये झालेली किंवा माझ्याकडून करून घेतली सेवा भगवान समर्पित आपल्याकडे नाही बोलत सका कृपा वर्त वाचा त्याची साळुंकी मंत्र बोलत असे वाणी बोलविता धनविघ्नाची. या न्यायानं बोलताना एखादा शब्द पुढे गेला असेल, पुढचा मागं राहिलेला असेल, एखादा ओळीचा अर्थ स्पष्टपणे निघाला नसेल किंवा मी सांगितलेला अर्थच असेल असं नाही. माझ्या अल्पमतीला माझ्या अल्पबुद्धीला जो काही मला विचार पडला तो त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. समोर असणारी खूप ज्ञानी मंडळी आहे, ज्ञानवंत ओळखवंत तपोवंत मंडळी आहेत. आमचे मोबाईल महाराज असतील आणि आमचे माऊली महाराज असतील. खरं तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देव नष्टविधी बरोबर आहे. या न्यायानं संसाराची चिंता न बाळगता तेवढं मोठं नायकाला दुकान आहे ते सोडून कुठं राहतात तिथे शेतीला जातात आणि आमच्या साईडला प्रसाद घेतात. म्हणून त्यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक सर्व श्रोते मायबापांनी या ठिकाणी श्रवण केलं. काय माझं कामं आहे काय थोडं पंधरा पाहिजे मला पाहिजे वगैरे आहे ना झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. तुम्हाला सर्व ज्ञानबद्ध होण्याबद्दल तपोवंत मंडळीच्या चरणावरती समर्पित, सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. राजा भगवान की जय. भगवान की जय. अतिशय सुंदर असणारी सेवा देवाचा